हेडलाईन्स नंतर आता बातम्या सविस्तर पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत धुसफूस सुरू असतानाच आता सरकारमध्ये या मित्र पक्षांमधल्या कुरबुरी वाढू लागल्यात। संथ कारभाराला वैतागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकार बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीचं दबाव तंत्र, सरकारमधून बाहेर पडण्याचा अजित पवारांचा इशारा, निर्णय झाले नाहीत तर निवडणुकीत फटका बसेल, राष्ट्रवादीनं डागली मुख्यमंत्र्यांवर तोफ। बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपली। कॅबिनेट पुढील विषय संपल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत रंगलं ते नाराजी नाट्य। मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला। निर्णय होत नसतील तर त्याचा फटका निवडणुकीत बसेल, त्यामुळे आम्ही सरकारमधून बाहेर पडतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो, असा भडीमार उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच केला। विशेष म्हणजे काँग्रेसच्या मंत्र्यांनीही त्याला साथ दिली। प्रत्येक मंत्र्याच्या खात्याचे निर्णय प्रलंबित आहेत। सरकार पर्यायानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निर्णयच घेत नाहीत, असा सूर काँग्रेसच्या मंत्र्यांनीही आळवला। या सगळ्या नाराजी नाट्याचा अपेक्षित परिणाम झाला। मुख्यमंत्री तातडीनं कामाला लागले। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सर्व खात्याच्या प्रलंबित निर्णयांचे प्रस्ताव मागवून घेतले। स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी प्रलंबित निर्णयांचा आढावा घेतला। त्याचबरोबर यापुढे झटपट निर्णय घेण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला। राष्ट्रवादीनं यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची एकही संधी मुख्यमंत्री सोडत नसल्यानं राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत। तर दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांवर टीका होतीये। यापूर्वीचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत नव्हते। राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायचे, परंतु पृथ्वीराज चव्हाणांनी ही पद्धत पूर्णपणे बदलली। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे प्रत्येक निर्णय पृथ्वीराज चव्हाण तपासू लागले आणि त्यामुळे कुठेतरी ही बाब राष्ट्रवादीला खटकू लागली आणि त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केला। मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची दिलेली धमकी या दबाव तंत्राचाच एक भाग असल्याचं बोललं जाते। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आघाडी सरकार कामाला लागले। मराठा आरक्षणानंतर आता मुस्लिमांना आरक्षणाचं गाजर सरकार दाखवत